अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद या ठिकाणी पार पडते। या पत्रकार परिषदेमध्ये आशिष शेलार यांच्या भेटी संदर्भात राज ठाकरे काय माहिती देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आशिष शेलार त्याचबरोबर राज ठाकरे यांच्यामध्ये 2 तास बैठक पार पडली आहे। राष्ट्रीय अधिवेशनानंतर भाजप आणि मनसेमध्ये खलबतं सुरू आहेत। केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झाले। मात्र आता शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आणि शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आता आपल्या मागण्या घेऊन राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरे यांच्यासोबत ते चर्चा करत आहेत। दरम्यान काही वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यामध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली आहे आणि या चर्चेदरम्यान नेमके कोणते विषय आले हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र पालक आणि शिक्षकांसोबत सध्या राज ठाकरे यांची चर्चा सुरू आहे। शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक त्याचबरोबर शिक्षक देखील आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेत आणि सध्या पालक आणि शिक्षकांसोबत राज ठाकरे यांची चर्चा सुरू आहे। मात्र काही वेळापूर्वीच आशिष शेलार यांच्यासोबत देखील राज ठाकरे यांची भेट पार पडलेली आहे। जवळपास 1 तास आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये नेमका काय विषय होता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्या संदर्भात राज ठाकरे माहिती देतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आणि आता शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षकांसोबतची राज ठाकरे यांची बैठक संपलेली आहे आणि या बैठकीनंतर आता राज ठाकरे माध्यमांशी काय संवाद साधतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत आहेत। विनायक, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद नुकतेच पालकांनी राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली आहे। सागर बरोबर आहे। शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला लावू नका, विद्यार्थ्यांचं नुकसान होईल यासाठी पालकांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। शारदाश्रम मधले हे सगळे पालक आहेत, त्यांनी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी शासनाने कुठेतरी शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला लावू नये यासाठीची ही भेट होती आणि त्यानंतर एक तातडीची पत्रकार परिषद राज ठाकरे जे आहे ते घेणार आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं राज ठाकरे काय बोलतात ते बघावं लागेल। सकाळीच आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे जी चर्चा सुरू आहे मनसे आणि भाजप आगामी लोकसभेसाठी एकत्र येईल त्यावरती राज ठाकरे नेमकं काही भाष्य करतात का हे बघावं लागेल। कारण मुंबईसारख्या ठिकाणी मनसेची गरज जी आहे ती भाजपला लागणार आहे असं बोललं जात आहे। त्यामुळे 6 लोकसभा निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये मनसे भाजप सोबत येते का किंवा त्यावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भाष्य करतात का हे बघावं लागेल। नक्कीच विनायक, तुम्ही आपल्यासोबत राहाच तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि या पत्रकार परिषदेवेळी राज ठाकरे हे आशिष शेलार यांच्यासोबतच्या भेटी संदर्भात काय माहिती देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी एक चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। काही दिवसांपूर्वीच मनसेचे बाळासाहेब नांदगावकर त्याचबरोबर संदीप देशपांडे यांनी देखील सागर बंगल्यावर जात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर राष्ट्रीय अधिवेशनामध्ये भाजप आणि मनसेच्या युती संदर्भात काही चर्चा झाली आणि त्याच संदर्भातला एक संदेश घेऊन निरोप घेऊन आशिष शेलार हे राज ठाकरेंना भेटल्याची चर्चा सध्या सुरू आहे आणि याच भेटी संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय माहिती देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मुंबईमध्ये खास करून उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी मनसेला भाजप सोबत घेऊ शकतं अशी देखील चर्चा सुरू आहे आणि त्याच संदर्भात ही भेट झाली आहे का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मनसे आणि भाजप युतीबाबत दिल्लीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आता समोर येत आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राष्ट्रीय अधिवेशनानंतर आता भाजप आणि मनसेमध्ये सध्या खलबतं सुरू आहे। केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती देखील मिळते। मुंबईतील लोकसभा जागांसाठी भाजपचं नो रिस्क धोरण सध्या
पाहायला मिळत आहे। आजच आपण पाहिलं की ठाकरे गटाकडून एकूण लोकसभेच्या 18 जागांसाठी समन्वयक नेमण्यात आलेले आहेत। त्यामध्ये मुंबईतील 4 जागा ठाकरे गट लढू शकतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आता मनसेची ताकद आपल्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। खास करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोबत घेण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जी भेट झालेली आहे त्या भेटीसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे माध्यमांशी काय बोलतात, या भेटीमागची माहिती ते माध्यमांना देतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे।